नमस्कार. PCMC न्यूजच्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. महानगरपालिकेच्या 42व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये आदरणीय कोंडे साहेबांशी आपण संवाद साधतो आहोत आणि या विशेष तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. पहिल्या भागामध्ये नगरपालिका, दुसऱ्या भागामध्ये महानगरपालिकेची स्थापना आणि प्रारंभीचा काळ याच्याविषयी आपण बोललो आणि आता या तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एक वार साहेबांचं मनापासून स्वागत. नमस्कार सर. पिंपरी चिंचवड म्हटलं की प्रशस्त रस्ते, रस्त्यांच्या बाजूला असलेली हिरवळ आणि त्याचबरोबर सुशोभीकरण आणि सुंदर सुंदर बागा, ही वैशिष्ट्य नजरेसमोर येतात आणि बाहेरनं आलेल्या पाहुण्याला हेच खूप भावत असतं. तर पिंपरी चिंचवडचा हा मुख्य रस्ता जो आहे, जुना बॉम्बे पुणा हायवे ज्याला आपण म्हणतो, त्याचं सुशोभीकरण आणि त्याविषयी काय सांगाल? रस्त्याच्या डेव्हलपमेंटबद्दल मी फक्त साक्षीदार आहे. म्हणजे कसं कसं होत गेलं, प्रत्यक्ष त्याच्यामध्ये काम करणारे अनेक घटक आहेत महापालिकेतील. तर त्यामध्ये शहर अभियंता गराडे यांचा फार मोठा वाटा आहे. अच्छा अच्छा. ह्या मुंबई पुणे रस्त्याबद्दल जर म्हणायचं म्हणतं तर 1970 साली ज्या वेळेला नगरपालिका झाली त्यावेळेला ह्या रस्त्याची रुंदी साधारण एक 30 फुटापर्यंत अशी होती आणि त्याच्यातही ठिकठिकाणी ब्लॉकेज होते. म्हणजे फुगेवाडी, कासारवाडी, खराळवाडी, पुढे चिंचवड स्टेशन, अशा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्या अशी वसाहत होती आणि रस्ता असा उंच सकल होता. म्हणजे मी एकदा फुगेवाडी ते चिंचवड पायी प्रवास पण केलेला आहे त्यावेळेला. तर त्यावेळेला रस्त्याची रुंदी आणि हे प्रश्न भेडसावत होते. व त्याच्यामुळे वाहतुकी येणारे अडथळे, वाहनं वाढत आहेत, त्याच्यासाठी रस्त्याचा प्रश्न हाती घ्यायला पाहिजे होता. मला वाटतं महापालिकेने याच्यामध्ये खूप मोठं काम केलं आहे आणि त्याच्या स्थापत्य विभाग आणि बाकी त्यावेळेचे सगळे पदाधिकारी अधिकारी हे त्याच्यामध्ये याच्यासाठी काम करतात. पण तो 61 मीटर रुंदीचा जो डेव्हलपमेंट प्लॅनचा रस्ता होता त्याची सुरुवात जी झाली ती मी मध्ये सांगितलं त्याप्रमाणे हिंदुस्थान एंटरप्राइजच्या शेजारी जिथं जागा उपलब्ध झाली तिथं त्याची सुरुवात झाली. आणि नंतरच्या काळात मग आता हे नगरपालिका महानगरपालिका झाल्यानंतर रस्ते रुंद होत गेले. काही ठिकाणी रस्त्यावर म्हणजे क्रॉसिंग अडचण व्हायला लागली वाहतुकीला. त्यामुळे ग्रेड सेपरेटर ही संकल्पना महापालिकेने राबवली आणि त्याच्यामध्ये मग चिंचवडला, पिंपरीला या ठिकाणी ग्रेड सेपरेटर, अकुर्डीला ग्रेड सेपरेटर करून डायरेक्ट जाणारी वाहनं यांच्यासाठी वेगळी सुविधा आणि इतर बाजूचे रस्ते असे केले. आज पिंपरी चिंचवड शहर तसं म्हटलं तर रस्त्याच्या बाबतीमध्ये सर्व लोक म्हणतात खूप पुढारलेलं आहे. पुण्याच्या तुलनेत खूप छान वाटतं. तुलना आपण नाही करू शकत, पण चांगले प्रशस्त रस्ते आहेत. तर त्यामुळे लोकांना पिंपरी चिंचवड तेवढं अट्रॅक्शन पण राहिलेलं आहे. म्हणजे अट्रॅक्शन कायम टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणखीन एक असं की पिंपरी चिंचवड म्हटलं की छान छान उद्यानं हा एक भाग राहतो. तर आणि ती थीम वाईज वैशिष्ट्यपूर्ण उद्यानं आहेत. मग तुमच्या कालखंडात अशी काय काय उद्यानं झाली? ते फार माहिती रंजकपणे आणि चांगलीपणे. त्यातले 4-5 उदाहरण मी देतो की मनुष्याचा जन्म हा नक्षत्रावर होतो. उदाहरणार्थ माझ्या जन्माचं नक्षत्र चित्र आहे. तसं प्रत्येक 27 नक्षत्रावर असे ऋषीमुनींनी ठरवून दिलेले आहे. बरोबर. या नक्षत्राचं हे झाड आहे, तर माझ्या चित्रा नक्षत्राचं बेल आहे किंवा कोणाचं अर्जुन आहे वगैरे असे ते त्यांनी ठरवलेली वृक्ष आहेत. तर या भागामध्ये शंकराचार्य आले होते एका कार्यक्रमाला. तेव्हा त्यांच्याशी संकल्पनेतनं आम्ही निगडीला सेक्टर 27मध्ये हे नक्षत्र उद्यान तयार केलं. ती जी काही झाडं उपलब्ध नव्हती ती आमच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी जाऊन मिळवली. आज ते उद्यान आहे तिथे. म्हणजे 27 नक्षत्राचे असे वृक्ष लावलेले आहेत आणि संकल्पना अशी की त्या मनुष्य तिथे फिरायला गेल्यानंतर त्या ह्याच्यातून तो जाईल आणि त्या शंकराचार्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. ती छान उद्यान आहे.
दुसरं आमच्या उद्यानाच्या लोकांनी फुलपाखरू उद्यान तयार केलं होतं. विविध प्रकारची फुलपाखरं. तर ते तळवळीच्या साईडला होतं. हे रोज गार्डन तयार केलं होतं. हो, नेहरू नगरला. त्याच्यानंतर सर्पोद्यान तर सर्वांना माहितीच आहे. बरोबर. आणि दुसरं एक भोसरीला जे तळं आहे, ते तळं म्हणजे खूप त्याचा न्यूसन्स होता, गलिच्छ झालेलं होतं. अच्छा. त्यातला गाळ उपसून वगैरे दरवेळेला स्वच्छ करत असेल. परंतु त्या ठिकाणी एक चांगलं सहल केंद्र उद्यान करता येईल अशी संकल्पना आली आणि ती यशस्वीपणे राबवली. त्याच्यातलं एक वैशिष्ट्य मला सांगता येईल की तळ्याचा जी मधला पाण्याचा भाग आहे तो स्वच्छ केला आणि आम्हाला ते उद्यान विकसित करण्यामध्ये पुणे विद्यापीठातल्या बॉटनी विषयाच्या एक प्राध्यापिका होत्या, साने मॅडम म्हणून. त्यांची आम्हाला खूप मदत झाली. त्या वनस्पती शास्त्रातल्या तज्ज्ञ होत्या. ते आणि आमची एक पाण्यामध्ये एक ध्यान केंद्र, बेटासारखं ध्यान केंद्र करावं ही कल्पना केली आणि ते चॅलेंजिंग जॉब होता. पण आमचे सावळे म्हणून एक इंजिनियर होते, त्यांनी ती कार्यान्वित आणली. पण ते चारी बाजूला पाणी स्वच्छ करून गाळ काढून मध्ये ते ध्यान केंद्र तयार केलं. बाजूच्या भागात मुलांसाठी उद्यान तयार केलं. आता पुढे मग तिथे पोहण्याचा तलाव वगैरे झालेलं आहे. परंतु त्याच्यात दोन गोष्टी झाल्या. एक तर म्हणजे ते स्वच्छ झालं, तळं साफ झालं आणि ते केंद्र आम्ही सुरू केलं होतं की त्याच्यामध्ये एक मध्यवर्ती ओंकार वगैरे असं करून त्यावेळेला ते सुरू केलं. तर छान त्याचं उद्घाटनही चांगलं झालं. त्या भागातला ते चांगलं उद्यान आहे. दुर्गादेवी तर तुम्हाला माहिती आहे, भक्तिशक्तीचा प्रकल्प आहे. भक्तिशक्ती प्रकल्प ही संकल्पना सुचण्याचं कारण म्हणजे आपल्या स्थानिक ह्याच्यामध्ये की देहूला तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वरीचं आपल्या आळंदी आहेच आहे, आणि सांगतात तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती. म्हणजे तुकाराम महाराजांची भक्ती आणि शिवाजी महाराजांची शक्ती असं ते भक्तिशक्ती उद्यान ते तयार झालं. पण ते चॅलेंजिंग होतं, मोठा प्रोजेक्ट. तर नाशिकला गर्गे नावाचे शिल्पकार, आता नाही येते, पण त्या शिल्पकारांनी ते चॅलेंज स्वीकारून 1.5 वर्षामध्ये तो तयार केला. त्यात तुम्ही पाहता मध्ये शिवाजी महाराज आणि तुकारामांची भेट, एका बाजूला धारकरी आहेत सैनिक, एका बाजूला वारकरी आहेत, असं म्हणून ते प्रकल्प सुरू झाला. आणि आज मला वाटतं पिंपरी चिंचवडचं ते एक वैशिष्ट्य आहे, सांस्कृतिक बोधचिन्ह ठरले ते. त्याच्यात माझा थोडा सहभाग होता. म्हणजे आपला एक खारीचा वाटा. बाकी सगळे हे जे काम करतात हे बाकी सगळे अधिकारी पदाधिकारी वगैरे मिळून करतात. बरोबर बरोबर. बरं सर, आणखी नाही कसं की 70ला शहर अस्तित्वात आलं, 72ला महाराष्ट्रात दुष्काळ पडला, रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने अनेक लोक इकडे आले, त्यामुळे काही झोपडपट्ट्या पण वसल्या. पण त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन किंवा त्यातल्या लोकांसाठी नागरी सुविधा हा एक महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एक जो सर्वे झालेला आहे आपल्या याच्यामध्ये, भारतातल्या बहुतेक शहरामध्ये झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे. आता मी ज्या वेळेला इथं नगरपालिकेत आम्ही केलं तर 25% लोक त्यावेळेला झोपडपट्टीमध्ये राहत होते. आणि या लोकांसाठी त्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या काही खाजगी जागेवर, काही सार्वजनिक जागेवर, काही सरकारी रिझर्व जागेवर, सरकारी जागेवर अशा होत्या. तर ह्याचा एक आराखडा तयार करायचं काम सुरू केलं. त्यामध्ये असं होतं की एक तर हे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक गरज म्हणून तिथे राहतात, कारण त्यांना जे रोजगार असतो त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काम धंदा वगैरे करून, त्यामुळे त्यांना तिथून उचलून जर तुम्ही ते दुसरीकडे त्याची वसाहत करायचं म्हटलं तर ते सक्सेस होत नाही. मग तुम्ही घरं बांधून दिली एका ठिकाणी त्यांना दिली, ते परत तिथे येऊन तिथंच राहतात. हा जो अनुभव विचार केला तर त्यातनं आहे याच ठिकाणी रिझर्वेशनचे मर्यादा सांभाळून जर काही करता आलं तर करावं असा प्रयत्न सुरू होता आणि अजूनही असेल. तर माझ्या काळामध्ये मला एक फार मोठं सांगता येईल की बजाज ऑटो कंपनीच्या मागे अजंठा नगर झोपडपट्टी आहे. आणि ती अजंठा नगर झोपडपट्टी आम्ही योजना करायचं ठरवलं. त्यामध्ये आम्हाला माता अमृतानंदमयी मठ
ज्यांचा निगडीला एक आश्रम आहे, मूळ हो. केरळचे आहेत. हं. तर आम्ही विनंती केली की तुमच्या मठातर्फे सहकार्य करून ही झोपडपट्टीचं पुनर्वसन करा की. हं. तर त्यांनी ती आनंदाने मान्य केली. हं. आणि ती मान्य केल्यानंतर ती आम्ही ती योजना सुरू केली 2002 साली. अच्छा. पण आता त्यात मुख्य अडचण अशी होती की हं. झोपडपट्टीची जागा रिकामी होणं ही फार मोठं हो. अडचण होती. बरोबर. पण आम्ही गेलो तिथे, हं. म्हणजे त्या लोकांची मीटिंग घेतली. हं. म्हणजे काही लोकांनी सुरुवातीला आम्हाला विरोध केला. हं. पण त्यांना म्हणलं, बघा ही संस्था माता अमृतानंदमयी मठ आणि महापालिका दोघांच्या यांनी होणार आहे. हं. आणि मी 2004ला तर रिटायर होणार आहे म्हटलं. पण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर सहकार्य केलं, जागे खाली करून दिली तर 2 वर्षात तुमची घरं होतील. हं. मला सांगायला आनंद झाला की त्या लोकांनी स्वतःहून दुसऱ्या दिवशी झोपड्या काढल्या. अरे वा. आणि पोलीस फोर्स नाही, काही नाही. हं. मग जागा ताब्यात दिली आणि ते माता अनंतानं मग त्यांच्या सहयोगाने 2 वर्षात ती स्कीम पूर्ण झाली. वा. 1200 काही फ्लॅट झाले. आणि अण्णासाहेब मगर स्टेडियमला मोठा कार्यक्रम झाला. त्यांचा नागरी सत्कार पण केला आपल्या महापालिकेने. आणि त्यावेळेस त्या लोकांना चाव्या सुपूर्द केल्या. वा. म्हणजे माझ्या करिअरमधली सगळ्यात महत्त्वाची वा वा ही बाब आहे. आणि विक्रमी वेळेत 2 वर्षात प्रोजेक्ट पूर्ण आणि झाला. आय वॉज हॅपी की लोकांना म्हटल्याप्रमाणे 2 वर्षात त्यांना ते अर्थात यांना मी एकटा हे करू शकत नाही. सद्गुरूंची कृपा असते किंवा बाकीच्या लोकांचंही सहकार्य. मुळात म्हणजे स्थानिक लोकांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि ती योजना खूप चांगली झाली. बरोबर. तेथील लोक अजूनही ते नाव काढतात. वा. तसं शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या सगळ्या चांगल्या व्हाव्यात अशी एक कल्पना आहे. जसं आपण कचराकुंडी विरहित वाढवलं तसं म्हणलं झोपडपट्टी विरहित जर शहर झालं तर ते सगळ्यांनाच आवडेल. त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करायला काही हरकत नाही, नाही का? छान. सर, तुम्ही आता म्हणाल तसं 2004ला निवृत्त झालं, म्हणजे 20-21 वर्ष झाली त्या घटनेला. तर मग आता 20 वर्षात विस्तारलेलं शहर, वाढणारी लोकसंख्या आणि झालेले बदल या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? खरं सांगायचं म्हणजे मी 1969-70ला जेव्हा ना, एक गावखेडेच होतं. खेडे सगळे. पिंपरी चिंचवड शहर असं त्याला म्हणायचं, गावखेडेच होतं. आणि त्याच्यामध्ये जो आमूलाग्र बदल होत गेला आहे, म्हणजे रस्ते झाले, शाळा आल्या. आता शाळेच्या बाबतीत म्हणायचं तर पिंपरी चिंचवड शहरातली मुलं कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला जात असत. तर महापालिकेने त्यात प्रयत्न करून मोठमोठ्या संस्था पण या शहरात आणल्या. आज 2-3 विद्यापीठं आपल्या शहरात आहेत. बरोबर. म्हणजे कसं की शिक्षणामध्ये क्रांती झाली, रस्त्यामध्ये क्रांती झाली, उद्यानं खूप चांगली झाली आणि लोकांना सुविधा मिळाल्या. पाणी चांगलं मिळतं, हवा चांगली आहे. आता पाणी थोडं कमी पडत असेल पण ते आपण तुलना जर केली तर पिंपरीचं पाणी पण खूप चांगलं आहे. पण एक असं आहे की लोकांना शहर हे आवडतं आता. पण ती आवड निर्माण झाली, ती कायम सातत्याने टिकली पाहिजे. त्यात मुख्य प्रश्न जो माझ्या दृष्टीने वाटतो की आता शहरामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात इमारती होत आहेत, उंच उंच इमारती होत आहेत. पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. आज जर प्राधिकरणात मी जेव्हा राहायला गेलो त्यावेळेला तुरळक एखादी दुसरी गाडी रस्त्यावर दिसत असे त्यावेळेला. आज रस्त्याच्या बाहेर पडलो तर रस्त्याच्या दोन्हीकडेला गाड्या असतात. चालणंही मुश्किल, दुसरी गाडी त्याला चालणं मुश्किल आहे. तर शहराच्या दृष्टीनं या बाबीकडे पाहिलं पाहिजे की पार्किंग, वाहतूक व्यवस्था सुरळीत. आज सुद्धा मी माझ्या गावी जाताना त्या हायवे मार्गावर जातो, वाकड हिंजवडी चौकात अर्धा पाऊण तास थांबावं लागतं, गाडी पुढे जात नाही. म्हणजे हे जे हा प्रश्न याच्याकडे अतिशय तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने लोकांचाही सहभाग पाहिजे त्याच्यामध्ये. परंतु शहराच्या पुढचा जो मोठा प्रश्न हा आहे. दुसरा प्रश्न म्हणजे पाणी पुरवठा. जशी लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात पाण्याचे प्रश्नही निर्माण होणार आहेत आणि येणारं पाणीसुद्धा पवना धरणात जे येतं पाणी त्यालाही मर्यादा आहेत. आता चासकामांचा प्रकल्प पाणी योजना कॉर्पोरेशन करते, पण तो वाढत्या लोकसंख्या आणि जे नागरीकरण होत आहे सगळीकडे त्याच्यामध्ये तो एक प्रश्न राहणार आहे. वाहतुकीचा प्रश्न राहणार आहे. हे 2 तर महत्त्वाचे प्रश्न आहेतच. आणि त्याच्याबरोबरच
झोपडपट्टी होऊ नये या दृष्टीने आपण सजग राहिलं पाहिजे, एवढंच. म्हणजे हे शहर अधिक सुंदर होण्याबरोबरच म्हणजे आहे ते जरी टिकलं त्यासाठी मग पाणी पुरवठा असेल, वाहतूक व्यवस्था असेल, हो. त्याचबरोबर झोपडपट्ट्या होऊ न देणं हे गोष्टी काळजी घेणं महापालिकेला गरजेचं आहे. महापालिकेनं घेणं गरजेचं आहे, नुसतं नाही. हां, नागरिकांनी पण नागरिकांनी महापालिकेच्या प्रयत्नाला हां, साथ साथ देणं. देणं गरजेचं आहे. हां, बरोबर. पीपल शुड बी एज्युकेटेड. हां, हां. म्हणजे असं नाही की माझी जबाबदारी नाही आहे, मी घाण करणार निघून जाणार, असं नाही पाहिजे. मी घाण नाही केली पाहिजे. बरोबर. असं जेव्हा नागरिक स्वतःहून करतील ना, तेव्हा आपलं शहर म्हणायला आपल्याला आनंद वाटेल ना. आणि पिंपरी चिंचवड माझंच शहर आहे ना, हो, तसं आपल्या सगळ्यांचं आहे. सर, प्रारंभीच्या काळापासून तुम्ही अनेक अधिकाऱ्यांबरोबर काम केलं. म्हणजे आता मधल्या पहिल्या 2 भागात काही आपण बघितले. पण नंतरच्या महानगरपालिका झाल्यानंतरचे आयुक्त किंवा त्या कालखंडातलं राजकीय नेतृत्व या सगळ्यांचा दृष्टिकोन विकासाच्या दृष्टीने कसा होता आणि काय काय बदल घडत गेला? आता नगरपालिका झाली स्थापन 70मध्ये. त्यावेळेला अण्णासाहेब मगर होते. त्यानंतरचा कालखंड डॉक्टर घारे साहेब होते. आणि त्याच्यानंतर प्रशासकीय राजवट. आणि नंतरच्या काळामध्ये या शहराचं जडणघडणीमध्ये अनेक लोकांचा सहभाग आहे. सर्व नगरसेवक आहेत, ते आहेत. पण काही पूर्वीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा भाग होता, पिंपरी चिंचवड. त्यामुळे शरद पवार साहेबांचाही संबंध असेल, त्यांचं योगदान होतं. म्हणजे स्पोर्ट्समध्ये ते मोठं काम झालं त्यांच्यामध्ये. त्यांच्याच काळात पिंपरी चिंचवड शहराला, विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ऐवजी जिल्हा दर्जा मिळाला. अरे वा. त्यामुळं शहरातले विद्यार्थी डायरेक्ट जिल्ह्याला खेळायला लागले आणि त्यांना डायरेक्ट ॲक्सेस नॅशनल लेवल पण मिळाला. हा मोठा क्रांतिकारी निर्णय झाला त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मग नाट्यगृह आहे, अप्पूगर आहे, YCM हॉस्पिटल आहे. या जे नेतृत्व होतं या शहराचं, त्या नेतृत्वाने आणि सर्वांनीच त्यामध्ये हे करून शहर उभारण्यात मोठा हातभार लावलेला आहे. म्हणजे असं एखाद्या याचं नाव घेणं उचित नाही, पण सर्वांचंच त्यामध्ये मोठं योगदान आहे. अधिकारी आहेत, माननीय आहेत, सगळे त्यावेळेचे महापौर आहेत, नगरसेवक आहेत आणि आमचे सन्माननीय नागरिक सर्व, यांचाही त्यामध्ये योग आहे. पण आणखीन एक असं की प्रत्येक अधिकाऱ्याची एक वेगळी दृष्टी असते आणि तुम्ही अनेक IAS अधिकाऱ्यांबरोबर म्हणजे आयुक्तांबरोबर काम केलंय. त्या आयुक्तांबद्दल काही वेगळे वैशिष्ट्य किंवा त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? मी सगळ्या आयुक्तांच्याबद्दल एकच सांगेल की शहराचा विकास डोळ्यापुढे ठेवून स्थानिक परिस्थिती आणि आजची गरज याला प्राधान्य देऊन त्या काळ आयुक्तांनी काम केलं. ज्या वेळेला YCM हॉस्पिटलची जरूर होती त्यावेळेला ते काम झालं. ज्या वेळेला पाण्याची गरज होती, प्राधान्य होतं, त्यावेळेला पाण्याची स्कीम झाली. म्हणजे हा तो अधिकाऱ्याचं कामच असतं की शहर सगळ्या बाजूनी विकसित झालं पाहिजे. पण त्याचा जो मुख्य उद्देश आहे तो या इथे राहणारा नागरिक, या नागरिकांचं सुलभ कसं आयुष्य जाईल, चांगलं कसं जाईल, त्याला सुविधा सगळ्या चांगल्या मिळतील, हा दृष्टिकोन ठेवून सगळ्याच अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे. आता एखाद्या अधिकाऱ्याच्या काळात वृक्षारोपण झालं, एखाद्याच्या काळात हॉस्पिटलचं काम झालं, हे होतच राहणार. आता पुढे 2004 नंतर गरजा या शहराच्या वाढत गेल्या. बरोबर. म्हणजे मी जरी नसेल तरी त्या यांच्याकडनं कामं होत आहेत. आणि माझं प्रांजल मत असं आहे की या शहरातील नागरिक हा कसा व्यवस्थित राहील, त्याला सगळं आरोग्य त्याचं कसं चांगलं राहील, मुलांना शिक्षण चांगलं कसं मिळेल, या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत आणि ते होतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणजे अनेकांचं वेगवेगळं प्राधान्यक्रम त्यानुसार त्या अधिकाऱ्यांनी काम केलं, हे बरोबर आहे. अनेक अधिकाऱ्यांचा प्राधान्यक्रम असं मी म्हणणार नाही. शहराचा प्राधान्यक्रम म्हणजे कसं आहे की शहराला कसं अत्यावश्यक सेवा आणि ऐच्छिक सेवा कायद्यातच आहेत. अत्यावश्यक करायलाच पाहिजेत, पाणी पुरवठा वगैरे हे करायलाच पाहिजे. त्याच्यावर ऐच्छिक सेवेमध्ये मग उद्यानं येतात, कारण येतं. पण मग त्यातली जी गरज आहे आजची, त्या नागरिकाला हे सगळंच आवश्यक आहे ना. पण म्हणजे प्राधान्य
नागरिकांचं विचारात घेऊन काम बरोबर, करायला बरोबर. पाहिजे, त्या दृष्टीने करायला. अगदी बरोबर. आणि तुम्ही काम करत असताना तुमची शैली किंवा तुमचा पालिकेतला वावर आणि तुमचं एक कामाचा धडाका आहे म्हणू किंवा एक पहिल्यापासून असल्यामुळं प्रत्येकाला नावानिशी तुम्ही ओळखत असल्यामुळं म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळं एक वचक प्रशासनावर जो होता त्याची वैशिष्ट्ये काय सांगता येतील? मी सांगू का, याच्यामध्ये मी वचक शब्द नाही वापरणार, परंतु एक प्रत्येक अधिकाऱ्याची किंवा माणसाची एक हातोटी असते. पण मला जी मूळ शिकवण जी दिली आमच्या, म्हणजे माझे पहिले गुरु ह्या प्रशासनातले लिमये साहेब, मग त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं. म्हणजे एक उदाहरण त्यांचं मी सांगतो की ज्या वेळेला PCMT सुरू केली त्यावेळेला पहिल्या दिवशी 2 रूट होते आमचे, भोसरी, पिंपरी आणि चिंचवड भोसरी. तर मी मनाशी म्हटलं, ते MIDCत आपल्याला पॅसेंजर काही मिळणार नाहीत, कुठले मिळत आहेत. संध्याकाळी जेव्हा कंडक्टर ते हिशोब घेऊन आले आणि ती कॅश मोजली आम्ही, तर ती मोजल्यानंतर ते 271 काहीतरी रुपये भरले. मला आनंद झाला. मी म्हटलं लोक येतात आणि बस आपली चालते. म्हणून मी त्यांना सांगायला गेलो, सर म्हणलं वी आर सक्सेसफुल. म्हणले काय बस? म्हणलं असं असं कॅश आली. त्यांनी काय केलं, कर कॅल्क्युलेशन, आज एवढे येते तुला वर्षात किती होतात? त्यावेळेला 1.5-2 लाख रुपये होतात. त्यांनी या बजेटचं पुस्तक काढलं बाजूचं, ते माझ्या पुढे ठेवलं. किती अपेक्षित उत्पन्न झालं आपण? 7 लाख. मग तुझं ते टार्गेट आहे, यू हॅव टू अचीव दॅट. म्हणजे वस्तुस्थिती मग आपण टार्गेट शहराचं चांगलं ठेवलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला तर सक्सेसफुल होईल. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरं, तुम्ही वचक शब्द मी नाही म्हणणार, परंतु मला कर्मचाऱ्यांचं फार मोठं प्रेम मिळालं. प्रेम मिळालं याचा अर्थ असा नाही की, पण लिमये साहेबांनी मला सांगितलं होतं, हे बघ, तुझ्याबद्दल कर्मचाऱ्याला भीती वाटली नाही, आदर पण वाटला पाहिजे आणि भीती पण वाटली पाहिजे. या दृष्टीने जर तू कामकाज करशील तर यू विल बी सक्सेसफुल. आणि ते मी कायम डोळ्यापुढे ठेवलं. एखादा कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं त्याला जवळ बोलून शाबासकी देणं, आणि एखादा चुकला त्याला शासन करणं, परंतु शासन त्याच्या प्रापंचिक ह्याच्यात नुकसान होऊ न देणं, ह्या 2 गोष्टी सांभाळल्यानंतर ते चालू. त्यामुळे मला खूप प्रेम मिळालं पिंपरी-चिंचवड शहरामध्ये. आणि माझा मला वाटतं रिटायरमेंटच्या दिवशी दुर्गादेवीला मोठा हे झाला, कार्यक्रम झाला आणि कर्मचाऱ्यांनी मला एक मंगलमूर्तीची मूर्ती भेट दिली. म्हणजे त्या कार्यक्रमाला झोपडपट्टीतले पण लोक आले होते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने आले होते रिटायरमेंटच्या दिवशी संध्याकाळी. असं म्हणजे महापालिकेच्या वाटचालीतला तुमचा टप्पा हा वैशिष्ट्यपूर्णच ठरला आहे. ते लोकांनी ठरायचं. आणखीन एक असं जाता होता की महापालिका ही शहरासाठी काम करते, मग ज्या लोकांसाठी काम करते त्या लोकांचाही सहभाग असणं महत्त्वाचं असतंच. तर सुरुवातीच्या काळापासून तुम्ही लोकांशी टचमध्ये होतात किंवा लोकांची जवळीक होती, तर त्या सुरुवातीच्या काळापासून नागरिकांचा सहभाग कसा मिळत गेला तुम्हाला? नागरिकांचा सहभाग खूपच चांगला होता. म्हणजे विशेषतः आरोग्य खात्याच्या कामकाजामध्ये नागरिकांचा सहभाग मिळाला, काही अडचण नाही. या 3 भागातल्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मी एवढंच म्हणेल की 25 वर्षांनी पिंपरी-चिंचवड शहर कसं असेल असं आज तुम्हाला वाटतं? मी सांगितलं ना, आता कसं आहे की नवीन नवीन सगळे शोध येत आहेत. आता काय तुमची ती कुठली कल्पना आली आहे ना, त्याच्यामध्ये AI कल्पना आली आहे. त्याच्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर वैशिष्ट्य आहेच आहे आणि ते राहावं, इथले नागरिक समाधानी व्हावेत, एवढीच अपेक्षा आहे. वा, छान. तर प्रेक्षक हो, पिंपरी-चिंचवड शहराच्या जन्माच्या आधीपासून या शहरासाठी काम केलेले आणि गेली 35 वर्ष या शहराच्या वाटचालीत स्वतःचा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून वाटा असणारे आणि या शहराच्या विकासाकडे डोळसपणे पाहणारे पहिले अतिरिक्त आयुक्त RB कोंडे साहेब यांच्याशी आपण संवाद साधला. त्यांच्याकडनं जुन्या काळातल्या आठवणी जाणून घेतल्या आणि या सगळ्याबद्दल आणि उपस्थित राहिल्याबद्दल PCMC न्यूजच्या वतीनं त्यांचे मनःपूर्वक आभार.